विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। या मंगलमय प्रसंगी दर्यापूर या तालुका प्लेसमध्ये दीक्षाभूमी नगर भीमनगर येथील तथागत बहुउद्देशीय संस्था धम्मरक्षिता महिला संघ यांच्या विद्यमाने आपल्या सुंदर अशा बुद्ध विहारामध्ये बुद्धरूपाच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात। दिवंगत विश्वासराव तायडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धासंपन्न उपासक धनराज तायडे यांच्या वतीने या बुद्धरूपाच्या आई रायवंताबाई तायडे आईने हे अत्यंत महान आणि असीम असं पुण्य केलं, या सुंदर अशा बुद्धरूपाला दान देऊन। त्याचप्रमाणे तथागत अभ्यासिका व विपश्यना केंद्राचे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाच्या द्वारा उद्घाटन करण्यात आलं। या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी धम्म मंचावरती उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना देऊन आपणा सर्वांना उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो व संपूर्ण उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती असीम श्रद्धा उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। सकाळपासून या धम्म उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात। अत्यंत सुंदर अशा पद्धतीने भिक्खू संघाचं सकाळच्या प्रहरी सकाळच्या सत्रामध्ये आपण स्वागत केलं। भिक्खू संघाचं भोजनदान झालं, त्यानंतर आपल्या विहारामध्ये बुद्धरूपाची प्रतिष्ठापना भिक्खू संघाच्या वतीने संपन्न झाली। गेल्या 1 तासापासून आपण अत्यंत श्रद्धेने भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करत आहात। आपलं अत्यंत महान आणि असीम असं हे पुण्य आहे, कुशल कर्म आहे की आज या मंगलमय दिनी पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपणा सर्वांना श्रवण करण्यासाठी मिळत आहे। मोठ्या श्रद्धेने प्रसन्न चित्ताने आपण देशना ही श्रवण करत आहात। मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी मनुष्याचं मन
दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी भगवंताचा सद्धम्म आपल्याला सहाय्यक ठरत असतो। आणि त्यामुळे ज्या ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये तीन रत्नांच्या प्रति श्रद्धा आहे, बाबासाहेबांच्या प्रति श्रद्धा आहे, तर तो मनुष्य आपल्या श्रद्धेच्या बलाने या संसारामध्ये सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करत असतो, नाहीस करत असतो। आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाऊन भगवंताने सांगितलेला जो निर्वाणगामी मार्ग आहे, श्रोतापती मार्ग आहे, सकृतागामी मार्ग आहे, अनागामी मार्ग आहे, अरहंत मार्ग आहे, या मार्गाचं आपल्या जीवनामध्ये त्याला धारण करून तो खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होत असतो। आणि त्यामुळे श्रद्धायुक्त चित्ताने धम्मदेशना आपण श्रवण केली पाहिजे। तसं बऱ्याच वेळापासून तुम्ही बसले, जिगाच्या परमा रोगा भगवंताने म्हटलं बघा, भूक नावाचा एक रोग आहे। रोग मनुष्याला अनेक आहेत, पण सगळ्यात मोठा रोग कोणता आहे? सगळ्यात मोठा रोग आहे भूक नावाचा। आणि हा रोग प्रत्येकाचा वेगवेगळा आहे बघा। कोणाचा सकाळी सुद्धा खाते, 8 वाजता खाते, 10 ला खाते, कोणी करता करता चालू देते आहे की ना, म्हणजे 1 वेळा 2 वेळा 3 वेळा, आणि कोणी खातच राहते बकरीसारखं। लोक म्हणतात काय बकरीसारखं नुसतं चरत राहिला होता आहे का खाणाऱ्या लोकांना। म्हणजे भूक हा प्रत्येकाचा बघा वेगवेगळा असतो। सब्बे सत्ता आहार थिट्टिका असं भगवंतांनी म्हटलं आहे। म्हणजे या संसारामध्ये जेवढे काही प्राणी आहेत, जिवंत प्राणी आहेत, तर त्या प्रत्येक प्राण्याला अन्न अत्यंत आवश्यक असते। आणि त्यामुळे भगवंताने भुकेला रोग असं म्हटलं आहे। याच्यासारखा रोग या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही आहे। असंख्य रोग आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये, परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे रोग असतात काही दिवसापुरते असतात, 8 दिवसापुरते, 10 दिवसापुरते, महिन्यापुरते, 1 दिवसापुरते, 2 दिवसापुरते। परंतु भूक नावाचा रोग मात्र हा मातेच्या गर्भाच्या बाहेर जेव्हा मनुष्य आला तेव्हापासून ते अगदी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत, आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर लोक असं म्हणतात की थोडं पाणी पाजा, शेवटी सुद्धा लोक असं म्हणतात थोडं 2 थेंब जरा पाणी पाजा असं म्हणतात। म्हणजे शेवटपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये बघा हा भूक नावाचा रोग असतो। आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना आपलं चित्त हे एकाग्र असावं। मी नेहमी माझ्या देशनेमध्ये सांगत असतो की चित्त जर तुमचं चंचल असेल, भरकटणारं असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जाणारं असेल, तर धम्मदेशना श्रवण करत असताना तुम्हाला जो लाभ व्हायला पाहिजे तो लाभ मात्र तुम्हाला होत नाही। कारण ज्ञान हे अर्धवट कधी नसावं। ज्ञान हे आपण संपूर्ण ग्रहण केलं पाहिजे, कारण संपूर्ण ज्ञान जर आपण ग्रहण केलं तर ते आपल्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी असते। त्यामुळे देशना श्रवण करत असताना बघा भगवंताचा धम्म अत्यंत गंभीर आहे। गंभीरपैन सुदेशिताने असं भगवंतांनी म्हटलं आहे। धम्म काय एवढा साधा आहे का? एवढा सोपा आहे का? एवढा सोपा आणि साधा जर धम्म असता तर या संसारामध्ये सर्व लोक आपल्याला सुखीच दिसले असते। दुःखी कोणी दिसलं असतं का? बिलकुल नाही। कारण धम्म तर मग साधा आहे, सोपा आहे। भगवंताकडे जे लोक येत होते, भगवंताकडे जे लोक येत होते, कोणते लोक येत होते? म्हणजे दुःखी लोक येत होते का सुखी लोक येत होते? दुःखीच लोक येत होते ना। म्हणजे भगवंताकडे जे लोक येत असत तर त्यांच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न असायचे, काही शंका असायच्या, कुशंका असायच्या, किंवा काही ना काही आपल्या जीवनामध्ये प्रश्न घेऊन भगवंताकडे लोक येत असत। आणि भगवंत त्यांना उत्तर द्यायचे, त्यांना मार्ग सांगायचे, आणि मार्ग सांगितल्यानंतर त्यानुसार ते आचरण करून आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाला प्राप्त होत असत। आणि त्यामुळे सातत्याने भगवंताच्या धम्माला जाणत असताना आपला उद्देश आपण ग्रहण केला पाहिजे की माझं जीवन, मी जे धम्म श्रवण करत आहे, मी जे दान पुण्य करत आहे, मी जे शील पालन करत आहे, हे एवढं मोठं तुम्ही दान पुण्य करत आहात,
भोजनाचं दान पुण्य तुम्ही करता, परिष्काराचं दान पुण्य करता, भिक्खू संघाला चिवराचं तुम्ही दान पुण्य करता, विहारासाठी तुम्ही दान करता, म्हणजे असंख्य जे काही धम्म कार्यासाठी लागणारे जे काही वस्तू असतात, कार्य असतात, त्या कार्यासाठी आपण दान पुण्य करत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने कुठल्याही प्रकारचं कर्म आपण करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. श्रद्धेने कुठल्याही प्रकारचं कर्म जर आपण केलं तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. श्रद्धा जर आपल्या चित्तामध्ये नसेल तर आपण केलेलं कर्म हे आपल्याला फळ देणारं ठरू शकत नाही. आणि त्यामुळे अत्यंत श्रद्धेने भगवंताच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, धम्माच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, आणि बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. या 4 रत्नांच्या प्रती, म्हणजे 3 रत्न तर महत्वपूर्ण आहे, कारण या 3 रत्नासारखे जगामध्ये कोणत्याही प्रकारचं रत्न नाही आहे, परंतु हे 3 रत्न आपल्याला कुणामुळे प्राप्त झाले तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि त्यामुळे बाबासाहेब सुद्धा आपल्यासाठी हे 4थे रत्न आहे. आणि त्यामुळे श्रद्धायुक्त चित्ताने धम्म श्रवण केला पाहिजे. अत्यंत श्रद्धा आपली असली पाहिजे, चित्त आपलं एकाग्र असलं पाहिजे. कारण चित्त जर आपलं एकाग्र नसेल, चित्त जर आपलं भटकत असेल, फदनं चपलं चित्तं दुरख दुनिवारयं उजुंग करोती मेधावी उसुकारो तेजनं, असं भगवंतांनी म्हटलं. चित्त हे चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. या कठीण मनाला, या चंचल मनाला, या दुर्दम्य मनाला आपल्याला एका ठिकाणी गुंतवायचं आहे. चित्ताला बघा, मनाला भगवंताने माकडाची उपमा दिली बघा. एक ना माकड, माहिती आहे तुम्हाला माकडाचा स्वभाव काय असतो? एका फांदीवरती माकड अधिक काळ राहू शकत नाही. या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर त्याचा तो स्वभाव धर्म असतो. अगदी मनुष्याच्या मनाचा स्वभाव धर्म सुद्धा असाच आहे. आता तुम्ही इथे बसला आहात, इथे तुम्ही बसला आहात, प्रामाणिकपणे सांगा बरं, प्रामाणिकपणे, इमानदारीनं, म्हणजे तुम्ही इथे जेव्हापासून बसला तेव्हापासून फक्त इथेच आहात का? तुम्ही इथेच आहात का? नाही. खरं बोलले तुम्ही, आहे की नाही? म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही इथे नाही आहे. कधी कधी कोणी घरी जाऊन आला असेल, आहे की नाही, लगेच घरी जाऊन आला असेल. कोणी घरामधील काही काम राहिलं का, एखादं काम घरी काय बनवलं का, साहेब इतर साहेब आले का, पोरगा शाळेत गेला तर तो घरी आला का, पोरगी शाळेतून आली का, असं वेगवेगळे विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतात. एखादी फारच जवळची मैत्रीण जर नाही आली तर मग तिचाही विचार येतो, ती आली नाही तर आली नाही, माझ्या जवळ बसली नाही, मग कुठं बसली असेल, ऐक ना. आणि समजून घ्या, बाय चान्स मध्ये जिचं ना आपलं पटतच नाही आणि तीच हुकून चुकून आपल्या जवळ जर बसली, मग तर काही विषयच नाही, मग प्रवचनाचा काही विषय नाही आहे, मग सारं तिच्याकडेच लक्ष, आहे की नाही. म्हणजे ही अशी ती तशी, मग भूतकाळामध्ये मनुष्य जात असतो. जे सांगायचं तात्पर्य हे की मनुष्याचं जे चित्त आहे बघा, हे फार चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. आणि या कठीण मनाला आपल्याला इथे एकाग्र करायचं आहे. त्या मनाला इथे थांबवायचं आहे की थांब, इथेच थांबतो, आता तुला कुठेही जायचं नाही आहे. 1-2 भंतेजी बोलले, आणखी 2 भंतेजी बोलणार आहे, तुला इथेच बसावं लागणार आहे. एकदा 2 घंटे तुला इथेच बसावं लागणार आहे. त्यात पाय सुद्धा म्हणतात, बस झालं ना आता. भंतेजी तर लयच बोलायले, वा कुठून बोलवले ताडे साहेबांना भंतेजी काय माहित. बरं होतं आपलं युट्यूबलाच ऐकलेलं, म्हणजे उठता येत होतं, चालता येत होतं, फिरता येत होतं, म्हणजे मोबाईलवर लावून आवाज ऐकता येत होता. आता मात्र समोर बसून ऐकायला लागत आहे. म्हणजे बघा, हे सांगत आहे मी तुम्हाला यासाठी की धम्म श्रवण करत असताना आपलं चित्त हे एकाग्र असावं, स्मृती संप्रजन्ययुक्त आपण असावं. म्हणजे जे आपण श्रवण करतो तर ते 100% आपण श्रवण केलं पाहिजे, त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला झाला पाहिजे. तर बघा, त्याचं आपलं हित होते, आपलं कल्याण होते, आपलं मंगल होत असते. भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ सुख देणारा आहे. भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ मनुष्याचं कल्याण करणार आहे, मनुष्याचं हित करणार आहे, मनुष्याच्या सर्व प्रकारच्या विकाराला
नष्ट करण्यासाठी भगवंताचा धम्म हा आपल्याला सहाय्यक ठरणारा आहे। आणि त्यामुळे सातत्याने जेव्हा जेव्हा आपण धम्मदेशना श्रवण करत असतो तेव्हा तेव्हा आपलं चित्त हे पूर्णपणे आपण एकाग्र केले पाहिजे आणि पूर्णपणे एकाग्र करून धम्मदेशना आपण श्रवण केली पाहिजे। कारण एक क्षण म्हणजे 1 मिनिटापर्यंत, 2 मिनिटापर्यंत, 5 मिनिटापर्यंत, 10 मिनिटापर्यंत, 20 मिनिटापर्यंत, अर्ध्या तासापर्यंत, म्हणजे जेवढं तुमचं चित्त एकाग्र असेल तेवढं बघा तुमचं पुण्य प्राप्त होतं, तेवढं तुमचं पुण्य संग्रहित होत असते, तेवढा धनाचा साठा, ज्ञानाचा साठा तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतो। आणि त्यामुळे सातत्याने 3 रत्नांच्या प्रती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे। कारण श्रद्धा ही मानवी मनाला दुःख मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असते। कारण श्रद्धा जर तुमच्या चित्तामध्ये नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही। श्रद्धा जर नसेल तर तुम्ही ते बसले असते का? श्रद्धा जर नसती तर एवढं मोठं तुम्ही काम केलं असतं का? म्हणजे श्रद्धा जर असेल तर या सर्व काही गोष्टी आपण करू शकतो। आणि त्यामुळे 3 रत्नांच्या प्रती अतूट श्रद्धा आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे। नथी मे शरणं अय्यं, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम। नथी मे नाही, नथी मे शरणं म्हणजे नथी मे शरणं वरं, बुद्धो मे, धम्मो मे, संघो मे, बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही। केवळ 3 रत्न माझे श्रद्धास्थान आहेत असा आपण संकल्प केला पाहिजे। आणि या 3 रत्नाला अनुसरूनच आपण जीवन जगलं पाहिजे, बरोबर ना? 3च रत्न आहे का? आणखी कुठं श्रद्धा आहे तुमची? नाही, कुठंच नाही। कुठं? बाबासाहेबांकडे। आणखी आमचे भंते जे म्हणतात गुणवंत जवळ आहे म्हणतात, इकडे इकडे जास्त आहे नाही का? बघा भाई, बरोबर सांगलं बघ। म्हणजे मग नथी मे शरणं तुमच्याकडे नाही वाटते, म्हणजे नथी मे शरणं तुम्ही आचरण करणार नाही का? मग गुणवंताचे गुण कोण कोण पाहिले? गुणवंताचे गुण कोण कोण पाहिले सांगा बरं, हात वर करा बरं। कोणाला दिसले का? नाही दिसले, पण इकडे तर लय चालते म्हणून, त्याचं लय मोठं मार्केट आहे म्हणा गुणवंत बाबाचं, आहे की नाही? म्हणजे बघा, नथी मे शरणं जर तुम्ही घेता, बाबासाहेब असं म्हणाले, एक निष्ठता आपल्या जीवनामध्ये असणं बघा अत्यंत गरजेचं आहे। एक निष्ठपणा जर आपल्या चित्तामध्ये नसेल, एक निष्ठ भाव जर आपण धारण करत नसेल तर आपलं कल्याण कधी होऊ शकत नाही। म्हणजे समुद्रामध्ये दोन्ही नावेवरती जर समजून घ्या आपण पाय ठेवले आणि दोन्ही नावेवरती पाय ठेवून जर आपण समुद्रामध्ये प्रवास करत असेल तर काय होऊ शकते? नाव बुडू शकते, आपली सुद्धा हानी होऊ शकते। धम्म दीक्षा देत असताना बोधिसत्व गुणोपेतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक उदाहरण दिलं होतं। बाबासाहेब असं म्हणाले की आता तुमच्या जुन्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, ईश्वरवाद, देवी देवता या सर्व प्रकारच्या गोष्टींना तुम्हाला आता सोडून द्यावं लागेल। जुनं जर तुम्ही सोडून देसाल तर नव्याचा तुम्ही स्वीकार करसाल, आणि जुना आणि नव जर तुम्ही सोबतच जर स्वीकारत असाल तर तुमचं मात्र कधीही कल्याण होऊ शकत नाही। कारण स्वच्छ पाण्याचा झरा आणि गढूळ पाण्याचा झरा हा सोबत कधीही राहू शकत नाही। एक हांडाभर स्वच्छ पाणी तुम्ही घेतलेलं आहे आणि अगदी एक कपभर गढूळ पाणी त्या हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये जर तुम्ही टाकलं तर काय होईल? हांडाभर पाणी सुद्धा गढूळ होईल। आणि त्यामुळे बघा, तथागतांचा पवित्र सद्धम्म हा अत्यंत स्वच्छ आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे। मग आपण कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, बुवाबाजी असेल, देवी देवताचं आपण आचरण करत असेल, जुन्या रूढी आणि परंपरा त्या चालू देत असेल तर तुम्हाला सुख कसं प्राप्त होईल? तुम्हाला सुख कधी प्राप्त होऊ शकत नाही। आणि त्यामुळे बघा, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहे। 22 प्रतिज्ञेचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे। बाबासाहेबांवरती विश्वास असला पाहिजे। बघा, बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षा दिली
तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला जे काही तुमचं जुनं आहे ते सर्व काही सोडून द्यावं लागेल, त्याचा त्याग करावा लागेल. बाबासाहेबांवरती बघा लोकांची श्रद्धा होती, लोकांनी सर्वच्या सर्व त्यागलं आणि केवळ बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण जर तशा प्रकारचं आचरण करत असेल तर आपण आता अंधाराकडून प्रकाशाकडे आलो आणि आता पुन्हा प्रकाशाकडून अंधाराकडे जात आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे म्हणजे काय? आपण सर्व अंधारामध्येच होतो ना. बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षा दिली नाही त्याच्यापूर्वी सर्व अंधारामध्ये होतो, कर्मकांडामध्ये होतो, ईश्वरवादामध्ये होतो, आत्मा परमात्मा या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये हजारो वर्षापासून बघा आपण जीवन जगणारे होतो. परंतु बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेमुळे, बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपण सर्व जे जुनं आहे ते सोडून दिलं, नव्याने बाबासाहेबांनी सांगितलेला जो तथागतांचा पवित्र सद्धम्म आहे त्या सद्धम्माचं आपण अनुसरण करतो, आचरण करतो. म्हणजे अंधाराकडून आपण आता प्रकाशामध्ये आहोत. आपली सर्वांगीण उन्नती झाली आहे बघा, सर्वांगीण आपली प्रगती झाली आहे. आज बघा अत्यंत पांढरे शुभ्र तुम्ही वस्त्र परिधान केले आहे. कधी काळी बाबासाहेबांचा इतिहास जर तुम्ही बघितला असेल तर म्हणजे नवीन वस्त्र आता जुने आपले आई बाबा आहेत ज्यांचं 80-90 पर्यंत वय आहे बघा, किंवा 100 पर्यंत वय आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये नवीन वस्त्र जर घेतलं तर ते नवीन वस्त्र घालण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. त्या नवीन वस्त्राला मातीमध्ये किंवा शेणामध्ये त्याला मिक्स करावं लागायचं, त्याला जुनं करावं लागायचं आणि ते वस्त्र बघा घालावं लागत असे. नवीन वस्त्र सुद्धा घालण्याचा अधिकार नव्हता. आज बघा किती सुंदर सुंदर तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आहात. दागिने घालण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. कथलाचे दागिने बघा पूर्वीच्या काळामध्ये मिळत असत, म्हणजे सोन्याचे दागिने घालण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. चांगल्या प्रकारचं अन्न खाण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. आज बघा आम्हाला भोजनासाठी पंचपक्वान्न होते, म्हणजे त्या ताटामध्ये बसत सुद्धा नव्हतं, पुन्हा दुसरे ताट आणले. म्हणजे एवढं मोठं बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बघा आपल्याला खायला मिळते आज अत्यंत स्वादिष्ट, चांगल्या चांगल्या प्रकारच्या करोडो रुपयाच्या घरामध्ये सुद्धा आपण राहतोय. म्हणजे एवढं मोठं भौतिक परिवर्तन आपल्यामध्ये झालेलं आहे. हा सगळा भौतिक बदल आहे. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, आपण शिकलो, नोकऱ्या लागलो, बिझनेसमध्ये आपण पुढे गेलो आणि धनधान्याने आपण परिपूर्णतः ही वैचारिक जी क्रांती तर आहेच आहे, परंतु भौतिक क्रांती सुद्धा, आर्थिक क्रांती सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केली आहे. मग एवढं जर सुख आपल्याला प्राप्त होत आहे, एवढं सुख आपल्याला मिळत आहे, कुणामुळे मिळत आहे? बाबासाहेबांमुळे मिळत आहे, बाबासाहेबांच्या त्यागामुळे मिळत आहे, माता रमाईच्या त्यागामुळे मिळत आहे. मग बाबासाहेबांच्या त्यागामुळे हे सर्व काही प्राप्त होत आहे, माता रमाईच्या त्यागामुळे हे सर्व काही प्राप्त होत आहे. आपल्या स्वतःच्या मेहनतीने, परिश्रमाने या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहेत. मग बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करणे, त्या मार्गाचं आचरण करणे हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे आपली. आणि नैतिक जबाबदारी आपली असल्या कारणाने 3 रत्नांच्या प्रती दृढ आपली श्रद्धा असली पाहिजे. मग तो गुणवंत असो का टाकळघरचं काय विकतू असो, इकडं तिकडं म्हणा विकतू आहे नागपूरकडे आणि इकडे तुमच्या अमरावतीकडे म्हणा गुणवंत आहे. त्या गुणवंताचे गुण काय आम्हाला माहित नाही. लोक सांगतात, काल आम्ही एका घरी गेलो तर म्हणे भंतेजी त्याला बेसन भाकर आणि भजे लय आवडायचे म्हणे, बेसन भाकर आणि भजे, आणि त्यामुळे भोजनामध्ये आमच्याकडे भजे नेहमी बनतात म्हणे. म्हणजे जे जे आवडते ते ते खातात. आपल्याकडे लोक जर समजा मृत्यूला प्राप्त झाले, दारू पिणार जर असेल तर दारूची क्वार्टर त्याच्याकडे, म्हणजे बिड्या पिणारा असेल तर बिड्याचं बंडल, सिगारेट पिणारा असेल तर म्हणजे जे जे काही करणारा तो व्यक्ती असेल तर मृत्यूच्या नंतर बघा ते काय पिणार आहे का, आता उठून पिणार आहे का, ते काय उठून काही पिणार नाही आहे. म्हणजे आपण बघा आपली प्रज्ञा, आपली बुद्धिमत्ता म्हणजे आपण कुठे नेऊन ठेवल्या. बाबासाहेबांनी आपल्याला प्रज्ञावान बनण्यासाठी सांगितलं, बाबासाहेबांनी आपल्याला ज्ञानी बनण्यासाठी सांगितलं. आपल्यामध्ये असणारा अज्ञान असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, बुवाबाजी असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टीला जर आपल्याला नष्ट करायचं, नाहीसं करायचं तर आपल्याला शिका म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं. आपण शिकलो
आणि शिकल्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेचा विकास झाला, आपल्या प्रज्ञेचा विकास झाला. आपल्या प्रज्ञेचा बुद्धिमत्तेचा विकास झाल्यामुळे आपण प्रज्ञावान झालो, आपण ज्ञानी झालो, सम्यक दृष्टीने आपण जीवन जगणारे झालो. बघा, सम्यक दृष्टी आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर सम्यक दृष्टी ज्या ज्या मनुष्यामध्ये नसते तो मनुष्य बघा अशा प्रकारच्या मिथ्या संकल्पनेला अनुसरून जीवन जगत असतो, चुकीच्या संकल्पनेला अनुसरून तो मनुष्य जीवन जगत असतो. आणि त्यामुळे तर भगवंतांनी म्हटलं, असारे सार मत्तिनो सारेच सारदस्सिनो ते सारंग नादिगच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारतो यत्वा असारच सारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. मनुष्याच्या जीवनामध्ये आपण साराला सार समजलं पाहिजे आणि असाराला असार समजलं पाहिजे. सार म्हणजे काय? सत्य. सार म्हणजे सत्य. सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. जर तुम्ही सत्याला असत्य समजत असाल आणि असत्याला सत्य जर समजत असाल तर तुमच्या जीवनामध्ये तुमचे संकल्प जे आहेत हे मिथ्य संकल्प आहे, हे चुकीचे संकल्प आहे. हे संकल्प तुमचे कधी पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला तुमचे संकल्प जर पूर्ण करायचे असतील, तुमच्या जीवनामध्ये तुमची सर्वांगीण उन्नती करायची असेल, तुमचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जर वाटचाल करायची असेल तर तुमची दृष्टी ही सम्यक असावी, योग्य असावी. म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा हा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बघा सम्यक असला पाहिजे. म्हणजे हे सत्य आहे, हे असत्य आहे, हे माझ्या हिताचं आहे, हे माझ्या अहिताचं आहे, हे सुखाचं आहे, हे दुःखाचं आहे. अशा प्रकारची भावना आपण सातत्याने जाणली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. आणि ही सम्यक दृष्टी जर आपल्यामध्ये असेल, श्रद्धेच्या बलाने या सम्यक दृष्टीला बघा आपण प्राप्त करू शकतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये 3 रत्नांच्या प्रती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. अतिरिक्त आपली कुठेही श्रद्धा नसली पाहिजे. बघा, अनंत उपकार आहेत बाबासाहेबांचे. बाबासाहेबांचे एवढे उपकार आहे, त्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आपलं संपूर्ण जीवन जरी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी आपण घालवलं, एक 3 मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. बाबासाहेबांची इंदुमती गेली, बाबासाहेबांचा राजरत्न गेला, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांचा गंगाधर गेला. 4 मुलं बघा, 4 मुलं बाबासाहेबांचे अगदी बाल्य वयामध्ये मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेबांची प्रिय पत्नी रामू अगदी वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाल्या. बाबासाहेबांना अनेक आजार होते, बाबासाहेबांना अनेक आजार होते, तरी सुद्धा बघा शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी काम केलं. शेवटच्या काळामध्ये संविधानाचं काम बाबासाहेबांनी केलं. शेवटच्या काळामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या समाज बांधवांचं हित व्हावं, त्यांना त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना या सर्व प्रकारच्या रूढी परंपरा अंधश्रद्धेतून नष्ट करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा धम्म आपल्याला दिला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत. बाबासाहेबांचे अनंत आपल्यावरती उपकार आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. एक निष्ठपणा आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. एक निष्ठता आपल्यामध्ये नसेल आणि प्रामाणिकपणा जर आपल्यामध्ये नसेल तर तुम्ही सुखी कसे होऊ शकता? ज्या लोकांच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा नसतो, एक निष्ठता नसते, ते लोक कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. एक छोटस मी तुम्हाला उदाहरण देतो बघा, की प्रामाणिकपणा आपल्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे. एकदा एका बाजारामध्ये, उंटांच्या बाजारामध्ये एक सदग्रस्त उंट विकण्यासाठी म्हणजे विकत घेण्यासाठी गेला. आणि विकत घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये व्यवहार होतो. व्यवहार झाल्यानंतर तो उंट आपल्या घरी घेऊन येत असतो. तर उंट आणल्यानंतर जेव्हा आपल्या सेवकाला तो सांगतो, या उंटाला थोडं स्वच्छ कर, त्याच्यावरती दुसरी बसण्यासाठी जी काय गादी आहे ती गादी वगैरे टाक, त्याची खोळ तू काढून घे. तर असं म्हटलं आहे की त्या खोळीमध्ये एक पिशवी त्या सेवकाला आढळते आणि तो सेवक आपल्या मालकाकडे येतो आणि त्याला म्हणतो की
स्वामी स्वामी बघा, मी त्या गाढवांची ती खोळ काढत असताना, त्या उंटाची खोळ काढत असताना त्या उंटामध्ये मला एक पिशवी सापडलेली आहे. तो मालक घेतो आणि पाहतो तर त्याच्यामध्ये बघा हिरे असतात. कारण तो जो व्यापारी असतो, ज्यांनी उंट विकलेला असतो, तर तो हिऱ्यांचा व्यापार करणारा व्यक्ती असतो. आणि तो मालक खुश होतो, नोकर सुद्धा अत्यंत खुश होतो. नोकर म्हणतो की बघा स्वामी, किती चांगली गोष्ट झाली, तुम्ही तर फक्त उंटच विकत घेतला आहे, परंतु उंटाच्या सोबत सोबत तुम्हाला अनमोल असे हिरे सुद्धा प्राप्त झाले. तर तो मालक म्हणतो की हे हिरे माझे नाही आहे, हे हिरे माझे नाही आहेत, मी फक्त उंट विकत घेतलेला आहे, हिरे मात्र मी विकत घेतलेले नाही आहे. तर नोकर थोडा बाजूला जातो आणि म्हणतो काय मूर्ख माणूस आहे. तो म्हणतो काय मूर्ख माणूस आहे, कारण हिरे जर समजा मिळत आहे, हा सांगत आहे की हिरे आपले नाही आहे. आणि तो म्हणतो की चल त्या व्यक्तीकडे ज्यांच्याकडून आपण उंट विकत घेतलेला आहे. आणि त्यांच्याकडे तो जातात आणि त्याला असं म्हणतात की हे बघा, आम्ही तुमच्या उंटांची खोळ बदलत असताना त्या खोळीमध्ये आम्हाला ही पिशवी मिळाली आणि ही पिशवी तुमची आहे, ही पिशवी काही माझी नाही आहे. तर तो ज्यांनी उंट विकला असतो, तर तो व्यक्ती पिशवी हातामध्ये घेतो, अत्यंत प्रसन्न होतो, आनंद होतो, कारण त्याला माहित असतं याच्यामध्ये काय आहे, तर हिरे आहे. आणि तो पिशवी हातामध्ये घेतो आणि त्यांना म्हणतो की तुम्हाला माहित आहे का या पिशवीमध्ये काय आहे. तर तो म्हणतो नाही, मला काही माहित नाही आहे. तर या पिशवीमध्ये तो सांगतो की हिरे आहे, या पिशवीमध्ये हिरे आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही इमानदार आहात. म्हणून तो व्यक्ती त्या मालकाला, ज्यांनी उंट विकत घेतला असतो, त्याला 2 हिरे देतो. तर तो असं म्हणतो की मला हिरे पाहिजे नाही आहे, मी हिरे घेणार नाही आहे, मला पाहिजे नाही आहे, कारण मी ऑलरेडी 2 हिरे काढून घेतलेले आहे. मी ऑलरेडी 2 हिरे काढून घेतले. मी 2 हिरे काढून घेतले असं म्हटल्याबरोबर जो पहिला मालक असतो त्याला एका क्षणामध्ये राग येतो. जेव्हा तो त्याला देत असतो तर तो घेत नाही, तर हा आग्रह करतो की घे, तू प्रामाणिक आहे, तू खूप चांगला आहे, आणि आग्रह करत असतो घेण्यासाठी. परंतु जेव्हा ज्यांनी उंट विकत घेतला तो व्यक्ती जेव्हा असं म्हणतो की मी ऑलरेडी 2 हिरे काढून घेतले, तर क्षणामध्ये तो सर्वच्या सर्व पिशवीतले हिरे काढतो आणि मोजतो, लगेच मोजतो तो, आणि म्हणतो अरे हिरे तर जेवढे होते तेवढेच आहे, कारण मोजलेले असतात ना हिरे. आता मौल्यवान वस्तू आहे तर माणूस मोजून ठेवतो, हे तर जेवढे होते तेवढेच आहे. आणि तू जर असं म्हणत आहे की मी तर 2 हिरे काढून घेतले, तर क्षणामध्ये तो असा व्यक्ती म्हणतो की मी 2 हिरे खरोखरच काढून घेतले. कोणते काढून घेतले, तर माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान. प्रामाणिक होता ना तो, प्रामाणिक होता म्हणून त्याने पिशवी बहाल केली, त्याच्यामध्ये आत्मसन्मान होता, स्वाभिमान होता, म्हणून त्याने ते वापस केलं. तो म्हणतो माझ्याकडे 2 अनमोल हिरे आहेत, ज्या अनमोल हिऱ्याची तुलना होऊ शकत नाही. मला स्वाभिमान आहे की मी प्रामाणिक आहे. कारण प्रामाणिकता ही मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा जर मनुष्याच्या जीवनामध्ये नसेल, तर त्या मनुष्याचं जीवन काय कामाचं. म्हणजे अप्रामाणिकपणे मनुष्य जर जीवन जगत असेल, स्वार्थाने मनुष्य जर जीवन जगत असेल, मनुष्यामध्ये जर स्वाभिमान नसेल, आत्मसन्मान जर मनुष्यामध्ये नसेल, तर मनुष्याचं जीवन बघा पशुतुल्य आहे. बाबासाहेब असं म्हणतात 100 वर्ष शेळी होऊन जीवन जगण्यापेक्षा 1 दिवस तुम्ही वाघासारखे जगा. भगवंत असे म्हणतात 1000 वर्ष दुःशीलपणाचं जीवन जगण्यापेक्षा 1 दिवस तुम्ही शीलवान बना, सदाचारी बना, नीतिवान बनून तुम्ही जीवन जगा. कारण ते जीवन तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे, ते कल्याणकारी तुमच्यासाठी ते जीवन आहे. परंतु अशा प्रकारचं अप्रामाणिकपणे जर मनुष्याने जीवन जगलं असेल, स्वाभिमान शून्यतेनं मनुष्याने जर जीवन जगलं असेल, आता वर्तमान काळामध्ये बघा स्वाभिमान म्हणजे जे स्वस्त झालेलं आहे. सध्याच्या घडीला स्वाभिमान स्वस्त झाला की नाही? स्वस्त, एकदम स्वस्त झाला. कधी झाला स्वस्त सांगा बरं?
कोणत्या घटनेच्या वेळेस तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला जातो, स्वस्त ठेवला जातो? कधी? मतदान. निवडणुकीच्या वेळेस मात्र तुमचा स्वाभिमान असा रसा तळाला जातो, चकनाचूर होऊन जातो, ऐक ना, नेस्ता नाबूत होऊन जातो. 500 रुपये तुम्ही विकले जाता, ऐक ना, 1000 रुपये तुम्ही विकले जाता, 2000 विकले जाता. कुठे गेला बाबासाहेबांचा स्वाभिमान? कुठे गेला बाबासाहेबांचा आत्मसन्मान? बाबासाहेबांनी तुम्हाला आत्मसन्मान शिकवला, स्वाभिमान शिकवला. बाबासाहेब बघा एक उदाहरण देतात, स्वाभिमानाचं, आत्मसन्मानाचं. आत्मसन्मानासारखी दुसरी दैवशक्ती नाही असं बाबासाहेब म्हणतात. आत्मसन्मान तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की 2 स्त्रिया, स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचं उदाहरण देतात बाबासाहेब. 2 स्त्रिया आहेत. एक स्त्री अकुशल कर्म करते, वाईट कर्म करते, पाप कर्म करते, आपल्या भाषेमध्ये वेश्या व्यवसाय करते. आणि दिवसभर वेश्या व्यवसाय करून दुसऱ्या दिवशी ती सकाळी सकाळी आपल्या सेवकाला सांगते की अरे जा हॉटेलमध्ये जा, थोडा खिमा घेऊन ये, ब्रेड घेऊन ये, मला नाश्ता करायचा आहे. दुसरीकडे बाबासाहेब असं म्हणतात, माझी दिवसभर कष्ट करून काम करणारी भगिनी ती रात्रीची उरलेली भाकर, शिळी भाकर मग चटणी सोबत खाते किंवा लोणच्या सोबत खाते किंवा रात्री उरलेल्या भाजी सोबत खाते शिळी भाकर. तर मी त्या भगिनीला स्वाभिमानी समजेल, तिचा आत्मसन्मान तिने सांभाळा असं समजेल. जिने म्हणजे तुपासोबत खाल्लं असेल, ब्रेड सोबत खाल्लं असेल, खिमा खाल्ला असेल, परंतु तिने मात्र आपला स्वाभिमान, आपला आत्मसन्मान तिने गहाण ठेवला आहे. अकुशल कर्म करणारी आहे, वाईट कर्म करणारे आहे, पाप कर्म करणारे आहे. अशा प्रकारे जर मनुष्याला चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट जरी खायला प्राप्त होत असेल तर ते खाणं मात्र योग्य नाही आहे. स्वाभिमानाची चटणी भाकर आपल्याला प्रिय असते, अभिमानाची असते, आत्मसन्मानाची असते. आणि त्यामुळे तो असं म्हणतो की मी आत्मसन्मान माझा ठेवलेला आहे, माझा स्वाभिमान ठेवला आहे. थोड्या थोड्या पैशासाठी बघा आपला स्वाभिमान आपण गहाण ठेवतो, आपला आत्मसन्मान आपण गहाण ठेवत असतो. आपल्याकडे प्रज्ञा आहे, आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, चातुर्य आहे, एवढे मोठे आपण धनवान आहोत. एवढे मोठे धनवान आपण असताना सुद्धा अशा प्रकारचं बघा आपण जे जीवन जगतो, अशा प्रकारचं जीवन जगल्यामुळे आपला काय लाभ होणार आहे, काय फायदा होणार आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनाची जी काही अधोगती आहे तर ती अधोगती बघा अशा प्रकारचं आचरण केल्यामुळे आपल्या जीवनाची अधोगती होत आहे. महत प्रयासाने बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे, स्वाभिमानाचा धम्म बाबासाहेबांना आपला दिला आहे. बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये बघा तुम्ही अनेक वेळा ऐकलं असाल, आपल्या ब्युटी ऑफ माइंड चॅनलवरती भंतेजी सुद्धा आपल्या देशनेमध्ये अनेक वेळा उदाहरण देतात. बघा मिलिंद कॉलेजला काम करताना बाबासाहेब नेहमी औरंगाबादला येत असत. बाबासाहेब किती स्वाभिमानी होते बघा. म्हणजे मिलिंद कॉलेजला जेव्हा बाबासाहेब यायचे तर एकदा बाबासाहेब श्याम हॉटेलमध्ये थांबले होते. आता तिथे श्याम हॉटेल नाही, दुसरा हॉटेल आहे. तर तिथे त्या काळामध्ये प्रसिद्ध असणारा एक नट अभिनेता त्या काळामध्ये दिलीप कुमार होता, एक अत्यंत प्रसिद्ध होता. जेव्हा ज्या हॉटेलमध्ये बाबासाहेब थांबले होते त्याच हॉटेलमध्ये दिलीप कुमार सुद्धा थांबले होते. आणि जेव्हा बाबासाहेब थांबले या हॉटेलमध्ये लोकांना समजलं, असंख्य लोक बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले. दिलीप कुमारला असं वाटलं की मला भेटण्यासाठी लोक आले, परंतु जेव्हा त्याच्या पेकडून त्याला कळालं की तुम्हाला हे लोक भेटण्यासाठी आलेले नसून हे डॉक्टर B.R. आंबेडकर यांना भेटण्यासाठी आले आहे. मग तो म्हणतात की डॉक्टर B.R. आंबेडकर कोण आहे, त्यांच्याकडे ते जातात. आणि असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की एका चेकवरती त्यांची ते सिग्नेचर करतात आणि त्यांना असं म्हणतात की बाबासाहेब तुमच्या धम्म कार्यासाठी, तुमच्या सामाजिक कार्यासाठी माझ्याकडून तुम्हाला जेवढी काही देणगी लागत असेल तेवढी देणगी तुम्ही घ्या. बाबासाहेब बघा किती स्वाभिमानी होते, आत्मसन्मान बाबासाहेबांमध्ये होता. बाबासाहेब असं म्हणतात तुमच्या लोकांमध्ये चारित्र्य नावाची गोष्ट नाही आहे, तुमच्या लोकांमध्ये चारित्र्य नावाची गोष्ट नाही आहे आणि तुम्ही चारित्र्य संपन्न लोक नाही आहात. तुमचं चारित्र्य बिलकुल चांगलं नाही. तुम्ही स्वतः नाचता आणि दुसऱ्यांना नाचवता. अशा प्रकारे दुसऱ्यांना नाचून, स्वतः नाचून जो तुम्ही पैसा जमा केला आहे त्या पैशाने माझ्या समाजाचं काम मी कधीही करणार नाही. एवढा स्वाभिमान बाबासाहेबांमध्ये होता.
एवढा आत्मसन्मान, एक नाचा सुद्धा म्हणजे त्या काळामध्ये त्यांची पार्टी असते, तो पार्टीचा नाचा सुद्धा बाबासाहेबांना एकदा फंड देण्यासाठी पुढे येत असतो, त्याला सुद्धा बाबासाहेब असं म्हणतात की स्वतः नाचणे आणि इतरांना नाचवून तुम्ही जो पैसा कमवता तो पैसा बिलकुल आम्ही माझ्या धम्मकार्यासाठी घेणार नाही, माझ्या चळवळीसाठी मी घेणार नाही. म्हणजे बाबासाहेबांमध्ये हा स्वाभिमान होता, आत्मसन्मान होता. हा आत्मसन्मान, हा स्वाभिमान आपण आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. बाबासाहेबांच्या पुण्यामुळे काय कमी आहे सांगा बरं? काय कमी आहे? काहीही कमी नाही आहे. बाबासाहेबांना त्या काळामध्ये गाडीमध्ये बसू दिलं नाही. आज आपण विमानामध्ये प्रवास करतोय. आता आम्ही चाललो 10 तारखेला थायलंडला विमानामध्ये बसून. उद्या 10 तारखेला म्हणजे उद्या चालू आपण, म्हणजे आजची 9 आहे ना, उद्या 10 विमानामध्ये बसून चाललो आम्ही थायलंडला, थायलंडचं बुद्धभूमी बघण्यासाठी. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे की बाबासाहेबांना गाडीमध्ये बसू दिलं नाही, परंतु आज मात्र आपण विमानामध्ये बसून फिरतोय. म्हणजे एवढी मोठी पुण्याई आहे. आम्ही फिरतो, धम्मप्रचार प्रसार करतो. उपासकांनी आम्हाला गाडी दिली. भंतीची साधी गाडी जर असली तुम्हाला प्रवास होत नाही. तुम्ही आता बघता स्टेटस भंतेंचे बघता, आमचे बघता. गाडीला आपल्या जवळपास फक्त 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना कळेल 85,000 किलोमीटर गाडी 2 वर्षामध्ये फिरलेली आहे. 85,000 किलोमीटर 2 वर्षामध्ये गाडी. सतत आम्ही फिरत असतो, कंटिन्यू फिरत असतो. आम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्कोडा गाडी दिली बघा, म्हणजे चांगली गाडी आहे. 500 किलोमीटरचा प्रवास केला तरी थकत नाही. बघा तुम्ही विचार करा, गाडीतून आम्ही आलो, डायरेक्ट स्टेजवरती बसलो. आता स्टेजवरती इथे 3-4 घंटे बसत आहोत. लगे गाडीमध्ये बसलं का लगे आम्हाला नागपूरला जायचं आहे. म्हणजे कंटिन्यू आम्ही प्रवास करतो. प्रवासामध्ये स्टेजवरती कंटिन्यू बसून राहतो. हे बल केवळ बाबासाहेबांमुळे आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे आहे. म्हणजे आपल्यामध्ये हा जो सन्मान आहे, हा स्वाभिमान आहे, हे जे बल आपल्याला प्राप्त झालं आहे, हे बल केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे आहे. एक तीळ मात्र अंश सुद्धा माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की बाबासाहेबांच्या संपूर्ण धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जरी आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला, स्वतःला समर्पित केलं, तरी एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम उपकार बाबासाहेबांच्या आपल्यावरती आहे. आणि त्यामुळे सातत्याने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी सातत्याने आम्ही फिरत असतो, धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो. हे आत्मबल आपल्यामध्ये असलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, मला स्वाभिमान प्राप्त झाला आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुम्हाला सुद्धा नैतिक बल प्राप्त व्हावं, तुम्हाला सुद्धा स्वाभिमान प्राप्त व्हावा, म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. भविष्यामध्ये जर तुम्ही बुद्धाचा धम्मसंस्कार तुमच्या मुलाबाळांना जर दिला नाही आणि जेव्हा केव्हा त्यांना जर समजेल की बुद्धाचा धम्म एवढा पवित्र आहे, एवढा कल्याणकारी आहे, हिताचा आहे, सुखाचा आहे, तरी सुद्धा माझ्या माते पित्यांनी हा धम्माचा संस्कार माझ्यावरती केला नाही, तर तुमची मुलं बाळ तुम्हाला म्हणतील की आमच्या माते पित्यांनी आमचा घात केला. आणि जेव्हा जर तुम्ही बुद्धाचा धम्मसंस्कार तुमच्या मुलाबाळांना देसाल, जेव्हा त्यांना कळेल की बुद्ध धम्म किती पवित्र आहे, कल्याणकारी आहे, हिताचा आहे, सुखाचा आहे, ते मोठे झाल्यानंतर त्यांना असं वाटेल की माझे माता पिता किती पुण्यवान आहेत, किती चांगले आहे, किती शीलवान आहे, किती गुणवान आहे की धम्माचा हा संस्कार आम्हाला दिला. आता विहारामध्ये बघा, मूर्ती स्थापना करत असताना धनराज तायडे सांगत होते स्वाभिमानाने की भंतेजी, माझी आई खूपच धार्मिक आहे, माझी आई खूप धार्मिक आहे. अगदी तिच्यामध्ये हे धम्माचं बीज असल्यामुळे आमच्यामध्ये सुद्धा बघा हा धम्म संस्कार आलेला आहे. कारण बीज चांगलं असेल तर फळ चांगले येऊ शकतात. आपल्याकडे मन आहे बघा, म्हणजे आडामध्ये असेल तर पोहऱ्यामध्ये येऊ शकते, आणि जर आडामध्येच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? मात्या पित्यामध्ये जर नसेल तर मुलाबाळामध्ये कसं येणार आहे? आणि त्यामुळे मात्या पित्यांनी संस्कारी बनलं पाहिजे, धम्मवान बनलं पाहिजे, नीतिवान बनलं पाहिजे. बघा, माता विशाखेचं उदाहरण आपल्याकडे आहे, अनाथ पिंडकाचं उदाहरण आपल्याकडे आहे. बघा, माता विशाखेच्या परिवारामध्ये 4,000पेक्षा अधिक लोक होते. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती माता विशाखेचं संपूर्ण जीवन चरित्र आपण सांगितलेलं आहे.
माता विशाखेच्या परिवारामध्ये 4000पेक्षा अधिक लोक होते. अगदी लहान लेकरापासून ते माता विशाखेच्या माता पित्यापर्यंत, धनंजय श्रेष्ठीपर्यंत सर्वच्या सर्व 3 रत्नाचे शरणागत उपासक होते. माता विशाखा शेवटची नाही झाली. अनेक लोक बघा शेवटचे होतात, जे धम्माचं आचरण करतात, परंतु मुलं बाळांना जर विचारलं, मुलांना काहीच येत नाही, मुलींना काहीच येत नाही. कारण आपण आपल्या मुलांमध्ये धम्माचे संस्कार देतच नाही, त्यांना आपण तसं निर्माण करतच नाही. त्यांना असं वाटतं की आम्ही धम्माचं काम करतोय. मग मुलाबाळांना जर तुम्हाला असं वाटतं की धम्माचं तुम्ही काम करता, तुम्ही श्रद्धेनं जीवन जगता, 3 रत्नांच्या पण तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे, तर मुलाबाळांना सुद्धा आपण तसे संस्कार दिले पाहिजे. संस्कारेन संस्कृती असं म्हटलं आहे. संस्कारामधून संस्कृती टिकवता येते. जर बौद्ध संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल तर संस्कार तुमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांनी सारनाथ या ठिकाणी जेव्हा सारनाथ बाबासाहेब भाषण करतात, त्या सारनाथच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, नव्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या बौद्ध अनुयायांनी किमान दर रविवारी बुद्ध विहारामध्ये गेलंच पाहिजे. कसं गेलं पाहिजे? कसं गेलं पाहिजे? मुलाबाळासह विहारामध्ये गेलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणाले. आपले मुलं तर दुसरीकडेच फिरतात, आपल्या मुली दुसरीकडेच फिरतात. विहार म्हटलं की मात्र काही मोजके असतात की ज्यांच्यामध्ये ते श्रद्धा बीज असते. आणि त्यामुळे बघा, संसारामध्ये अधिकतर वादविवाद असेल, भांडण असेल, तंटा असेल, म्हणजे आपण त्यांना धम्माचा संस्कार न दिल्यामुळे मुलं बाळ बघा आपले चांगले घडत नाहीत. मग त्यांचा जो संसार आहे तो संसार मात्र चांगल्या प्रकारचा होत नाही. थायलंडचं उदाहरण जर तुम्ही बघितलं असेल, थायलंडमध्ये विवाह करत असताना जर एखाद्या मुलाचा विवाह जर करायचा असेल तर तो मुलगा म्हणजे त्याला विचारत नाहीत याच्याकडे किती धन आहे, हा किती शिकलेला आहे, हा किती पैसा कमावतोय, हा कोणता बिझनेस करतो, हे बिलकुल विचारत नाहीत. तर तो मुलगा भिक्षू जीवनामध्ये किती वर्ष राहिला? 1 वर्ष तो राहिला, 5 वर्ष राहिला, 10 वर्ष राहिला, 20 वर्ष राहिला. जेवढा अधिक वर्ष तो भिक्षू जीवनामध्ये राहिला, म्हणजे काशाय वस्त्र परिधान करून राहिला, तर त्याला विवाहासाठी पसंती दिली जाते. जर ज्यांनी चिवर घेतलंच नाही असं म्हटलं जातं की त्यांना मुली सुद्धा दिल्या जात नाही. कारण कंपल्सरी परिवारातील पुरुष मंडळी भिक्षू बनतात म्हणजे बनतातच, अशा प्रकारे थायलंडचा नियम आहे. श्रीलंकेमध्ये सुद्धा एका मातेला जर 2 पुत्र असतील तर त्यांनी ठरवायचं असते, एकाला ते भिक्षू बनवतात आणि एकाला मिलिटरीमध्ये देशाची सुरक्षा करण्यासाठी पाठवतात. एका मातेला जर एकच पुत्र असेल तर त्यांनी ठरवायचं, तुला भिक्षू बनायचं आहे की तुला मिलिटरीमध्ये जायचं आहे. कारण श्रीलंकेच्या मिलिटरीमध्ये केवळ आणि केवळ बौद्ध लोक आहेत. अन्य कुणाला सुद्धा देशाचं सुरक्षा करण्यासाठी, देशाचे संरक्षण करण्यासाठी अन्य कुठल्याही समुदायाचा तिथे युवक नसतो. केवळ बौद्ध तरुण म्हणजे मिलिटरीमध्ये असतो आणि तो भिक्षू बनत असतो. मातेला 2 पुत्र जर एक भिक्षू बनतो, एक मिलिटरीमध्ये जात असतो. म्हणजे हा धम्म संस्कार आहे. चांगल्या प्रकारचं जर आदर्शपूर्ण जर जीवन जगायचं असेल तर आपल्यामध्ये धम्माचे संस्कार, धम्माचं बीजारोपण होणं अत्यंत गरजेचं आहे बघा. आणि त्यामुळे आपण सुद्धा बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आपल्याला सुद्धा बाबासाहेबांनी हा पवित्र सद्धम्म आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे माता विशाखेचा आदर्श आपण घेतला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती माता विशाखेच्या घरातील 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा ठेवणारा होता. अनाथ पिंडकाचा काल नावाचा मुलगा सुरुवातीला धार्मिक नव्हता, परंतु अनाथ पिंडक विचार करतो की मी एवढा श्रद्धावान आहे, रोज माझ्याकडे भिक्षू भोजनासाठी येतात, जर माझा मुलगा जर धार्मिक नसेल तर ते बरं नाही. तर प्रलोभन सुद्धा देऊन बघा त्याला विहारामध्ये बोलवलं जातं, प्रलोभन दिलं जातं. सुरुवातीला तो म्हणतो की अरे तू विहारामध्ये जा, तर तो म्हणतो मी विहारामध्ये जात नाही. मग तू विहारामध्ये जा, मी तुला कारशापन देतो थोडेफार, फक्त विहारामध्ये जा. तर तू विहारामध्ये जातो, संध्याकाळी कारशापन त्याला मिळतात. दुसऱ्या दिवशी असं म्हणतात की तू विहारामध्ये जा आणि थोडा वेळ जाऊन बस. तो जाऊन बसतो दिवसभरापर्यंत, पुन्हा त्याला कारशापन दिले जातात. आणखी तो म्हणतो की जा विहारामध्ये भंतेंचं प्रवचन ऐक, पुन्हा तो विहारामध्ये जातो, पुन्हा भगवंताचं प्रवचन ऐकतो. असं करता करता बघा त्याला धम्माची गोडी लागते आणि जेव्हा तो येतो त्याला कारशापन दिले जातात तेव्हा तो म्हणतो की पिताश्री आता मला कारशापन पाहिजे नाही.
कारण भगवंताचा उपदेश ऐकून तो श्रोतापन्न होत असतो. म्हणजे धम्मामध्ये एवढं बल आहे. मनुष्याचं सर्व परिवर्तन घडवण्यासाठी, मनुष्याच्या मानसिकतेला बदलवण्यासाठी धम्म आपल्याला सहाय्यक ठरत असतो बघा. आणि त्यामुळे धम्माचं आचरण करणे, धम्माचं अनुसरण करणे, धम्माला सातत्याने जाणणे, समजून घेणे आणि धम्माचे संस्कार आपल्यामध्ये, आपल्या परिवारामध्ये आपण रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने 3 रत्नांच्या प्रती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. विषय मी दुसराच लिहून घेतला होता. ते बाबासाहेब आले की बघा बाबासाहेब येतात. ते विषय लिहून घेतला होता दुसराच, पण बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये बोललो. पण ते जे बोलतील कधीतरी चॅनलवरती आपल्याला सुद्धा ते ऐकायला मिळेल. मला एवढं सांगायचं की स्वाभिमान आपण आपल्यामध्ये धारण केला पाहिजे, आत्मसन्मान आपण धारण केला पाहिजे. कारण आत्मसन्मान, स्वाभिमान जर आपल्या जीवनामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने आपण सुखाला जीवन जगू शकतो. आणि धम्म कार्यामध्ये आपण नेहमी समोर असलं पाहिजे. धम्म कार्यामध्ये नेहमी समोर असलं पाहिजे, कारण आपल्या जीवनामध्ये धम्म कार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. मनुष्यामध्ये अहमपणा, मीपणा, गर्व असला नाही पाहिजे. कधी कधी मनुष्याला असं वाटतं की मीच करतो. जसं बंतीजी बोलले की माईक माझ्या हातामध्ये पाहिजे, चाबी माझ्या हातामध्ये. अहमपणा असतो मनुष्याच्या मनामध्ये, आणि हा अहमपणा सुद्धा काही कामाचा नाही बघा. कारण कुठल्याही प्रकारचं कार्य करत असताना आपण जर एकीने ते कार्य केलं असेल, भगवंत असे म्हणतात की एकीचं बल हे फार मोठं आहे. आणि त्यामुळे एकत्र असलं पाहिजे, एकीनं आपण काम केलं पाहिजे. नाहीतर मीच करतो, माझ्यासारखा कोणीच नाही, मी जे करतो तसं कोणीच करत नाही, मला सर्व काही जमतं, मी सर्व काही करतो, अशा प्रकारची भावना ज्या लोकांच्या मनामध्ये असते तर त्या लोकांमध्ये अहंभाव बघा निर्माण होत असतो. आणि अहंभाव जर आपल्यामध्ये निर्माण झाला असेल तर आपण चांगल्या प्रकारचं कार्य करू शकत नाही. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की मीच करतो असं असल्यामुळे कशी हानी होते बघा. अहंभाव मनुष्याच्या मनामध्ये असतो, मीच करतो, मीच करतो, माझ्यासारखा कोणीच नाही, मला सर्व काही जमतं, तुला काय जमतं, असं नेहमी बघा लोक म्हणत असतात. परंतु असं काही नसतं. समूह जिथे असतो, कारण भगवंताने जर असा विचार केला असता, मी तर सम्यक संबुद्ध आहे, मला काय गरज आहे भिक्खू संघाची निर्मिती करण्याची, धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मी तर सम्यक संबुद्ध आहे, मी एकटाच धम्माचा प्रचार करतो, असं जर म्हटलं असतं जमलं असतं का? नाही. भगवंताने भिक्खू संघाची निर्मिती केली. पंचवर्गीय प्रयोजकांना भगवंताने उपदेश दिला, त्यांच्या मित्राला उपदेश दिला, ग्रामवासियांना उपदेश दिला. आणि जेव्हा 61 अरहंत या जगामध्ये होतात तेव्हा भगवंत म्हणतात की भिक्खूनो, आता लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी तुम्ही लोकांमध्ये जा, धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. समूह मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोणतंही धम्म कार्य करण्यासाठी समूह एकत्रितपणे येऊन आपण काम करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु मीपणा, अहमपणा जर असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये बघा मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो. एक छोटंसं उदाहरण मीपणाचं. एकदा एका शरीराला गर्व झाला. शरीर हे आपलं 3.5 हाताचं जे शरीर आहे, या शरीरामधील एका अवयवाला गर्व झाला, पोटाला गर्व झाला. पोटाला गर्व झाला. पोट असं म्हणते माझ्यामध्ये अन्न येते, अन्न खातो आपण, माझ्यामध्ये अन्न येते, त्या अन्नाला मी पचवतो, त्या अन्नाला मी जिरवतो, मी अन्नाला पचवतो, अन्नाला जिरवतो, आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना शक्ती येते. पायाला शक्ती येते, हाताला शक्ती येते, डोळ्याला शक्ती येते, कारण जेवढे काही अवयव आहे या सर्वांना शक्ती येते. अशा प्रकारचा त्याला गर्व तयार होतो, पोटाला गर्व तयार होतो. आता बाकीचे अवयव सुद्धा समजून सांगतात. डोळे असं म्हणतात बा मी बघण्याचं काम करतो, माझंही काम आहे. तोंड म्हणते मी बोलण्याचं काम करतो, माझंही काम आहे. हात म्हणते माझं सुद्धा काम आहे. पाय म्हणतात माझं सुद्धा काम आहे. तो काय ऐकत नाही. ते म्हणते मी, माझ्यामुळे, मी आहे म्हणून सर्व काय आहे, नाहीतर काहीच नाही. असं पोटाला गर्व होतो. आणि आता गर्व जर झाला समजून घ्या जास्त दिवस काय चालत नाही, कोणाचाही जास्त दिवस काय चालत नाही. लोक मग धडा शिकवतात, धडा शिकवला जातो. तर पाय असा विचार करते की ठीक आहे तुला गर्व झाला ना, तर आता मी काही चालतच नाही. पाय विचार करते मग मी आता चालतच नाही. हात असा विचार करते मी काही बनवतच नाही. हात विचार करते मग मी बनवतही नाही, मी खातही नाही, बनवत नाही म्हणते. पाय म्हणते मी चालतच नाही. किचन पर्यंत पाय गेलेच नाही, समजून घ्या. आपल्या रूम मधून किचन पर्यंत पाय गेलेच नाही. हाताने काही काम केलंच नाही, हाताने काही काम केलं नाही, डोळ्याने काही पाहिलंच नाही.
आता हाताने डोळ्याने पाहिलं नाही, हाताने बनवलं नाही, पाय किचन पर्यंत गेले नाही, स्वयंपाक कसा काय बनेल? स्वयंपाकच बनला नाही तर तोंडानं काय खाल्लंही नाही, ऐका तोंडाने काय खाल्लंच नाही. मग 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, किती दिवस राहणार आहे पोट रिकामं? 21 दिवस राहते म्हणतात, असं म्हणतात 21 दिवस आपण राहते. मग पोट कोणाला गरज पडली अगोदर? भूक कोणाला लागते? गरज कोणाला पडली? गरज तर पडली पोटालाच, कारण पोटामध्ये कावळे ओरडू लागले. मग पोट म्हणते अरे मला त्रास व्हायला. पाय म्हणतात मग मी काय करू? तुला जर त्रास होत असेल तर मी काय करू? हात म्हणतात मी काय करू? डोळे म्हणतात मी काय करू? तोंड म्हणते मी काय करू? मग पुन्हा तो विनंती करतो की नाही, आता मात्र मी हारलो आहे, पाय दादा जरा किचन पर्यंत चाल. पाय दादाला विनंती केली जाते किचन पर्यंत जाण्यासाठी. पाय किचन पर्यंत जातात. पुन्हा हाताला विनंती करते की हाताचा काहीतरी जरा घे. डोळ्याला विनंती काहीतरी चांगलं चांगलं लवकर बघ म्हणते, काय लवकर जे होते ते बघ, ऐक नाही. लगेच मग मॅगी बनवते माणूस, भूक लागली की पटकन खाण्यासाठी. मग पोटामध्ये जाते तेव्हा त्याला शांतता लाभत असते. एकाने काहीच होत नाही. उदाहरण नाही समजून सांगण्यासाठी. पोट जर म्हणत असेल की माझ्यामुळे काही होत नाही, परंतु शरीराचे जे अवयव आहे, शरीराची जी बॉडी आहे, या सर्व प्रकारच्या अवयवाचं काम आहे. कारण या सर्व प्रकारच्या अवयवाने मिळून ही बॉडी, हे शरीर बनलेलं आहे. आणि त्यामुळे उदाहरण आहे, धम्म कार्य करत असताना सुद्धा, धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना सुद्धा, सामाजिक कार्य करत असताना सुद्धा आपण कधीही आपल्या मनामध्ये असा विचार आणू नये की माझ्यामुळे काहीच होत नाही, मीच सर्व काही करतो, माझ्यामुळे काहीच होत नाही, माझ्याशिवाय कोणाचं पान हलत नाही. म्हणजे अशा प्रकारचा मीपणा, अहमपणा, गर्व आपल्या मनामध्ये जर आपण निर्माण केला असेल तर बघा धम्मकार्य आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे 3 रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ अशी श्रद्धा आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. कारण महत् प्रयासाने बघा बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्मकार्य करावं, धम्मामध्ये प्रतिष्ठित होण्याचा आपण प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी तायडे परिवारांनी जे काही दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं, आपण सुद्धा सर्वांनी त्यांना सहकार्य केलं. संपूर्ण श्रद्धा संपन्न उपासकांनी आजच्या दिनी जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, दान कर्म केलं, फुल नाही फुलाची पाकळी आपण सहकार्य केलं, या सर्वांच्या दान पुण्याच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.